ताई, अधिपती येत्या ना? येतील ना म्हणजे येतो म्हणले ना होते. नाही म्हणजे येतो तर म्हणल्यात, पण मास्तरीनं त्यासनी येऊन नाही दिलं तर? म्हणजे नाही म्हणजे ती नका जाऊ असं म्हणली तर? त्यांना म्हणू दे काय म्हणायचं ते, पण अधिपती आमच्यासाठी येतील एवढी खात्री आहे आम्हाला. नाही चाले तर? नाही म्हणजे बायको का आई याच्यामध्ये त्यासनी निवडायचं असलं आणि बायकोच निवडलं तर? बायको का आम्ही अशी जर निवड करायची असेल तर ते आमची निवड करतील याबद्दल खात्री आहे आम्हाला. व्हय ताई, म्हणजे मला बी ते माहित आहे, पर उगच मनात शंका यायली ग. आणि ताई सॉरी बर का, ते मगाशी तावा मध्ये मी हार्ट अटॅक वगैरे बोलले. ऐकलं आम्ही ते. नाही म्हणजे अधिपती लवकर निघावे म्हणून मी असं केलं. म्हणजे देव ना करो की तुझ्यावर काही संकट आलं तर ते माझ्यावर येऊ देत. म्हणजे तुला काय आजार झाले तर ते मला. ठीक आहे डॉक्टरना फोन केलतास ना? व्हय ताई केलता की. अगं येतील ते आत्ता एवढ्यातच. थोरल्या सरकार येऊ का? या. जरा हात बघू. आई सर. डॉक्टर साहेब अहो काय झालं माझ्या ताईला? अहो चक्कर येऊनच पडली होती. काय झालं माझ्या ताईला? अहो बघा की तिचं तोंड बी कसं सुकलंय बघा. काय झालं? तब्येत बिघडली? अहो अधिपती काय सांगू तुम्हासनी. अहो तिची अवस्था बघून का नाही मलाच अटॅक येईल का काय असं झालं. म्हणून मी लगेच डॉक्टर साहेबांनी बोलवून घेतलं बघा. दुर्गे शांत हो, काही झालेलं नाही आम्हाला. बघा अधिपती, हे बघा हे ताई असंच सांगत असत्या, स्वतःच्या तब्येतीची काळजीच घेत नाही बघा. तुम्हीच सांगा आता तिला काय ते. का असं का करतो आई साहेब? तुम्हीच आम्हाला सांगताय ना तब्येतीची हेळसांड करू नका म्हणून, आणि आता तुम्हीच असं करताय वे. असं नका करू. अधिपती आम्ही ठीक आहोत. हे बघा अधिपती, मगापासून ताई अशीच म्हणाल्या. तू जर थांबतीस काय, मी बोलू डॉक्टरांसंग. डॉक्टर काय झालं हो नक्की? काय काळजी करण्यासारखं नाही ना? नाही, काळजी करण्यासारखं असं काही नाहीये. त्यांचा बीपी थोडा लो झाला त्यामुळे त्यांना चक्कर आली. थोडा आराम केला तर बरं वाटेल त्यांना. मी काही गोळ्या लिहून देतो, त्या तेवढ्या वेळेत द्या त्यांना. आणि मला एक गोष्ट सांगा, यांनी काही स्ट्रेस वगैरे घेतलाय का? कसं आहे ना डॉक्टर साहेब, शेवटी माणूस आतल्यात थोडाफार विचार करतोच की. हो, असा आतल्यात विचार करत जाऊ नका. मोकळेपणानं बोला, त्यांना स्ट्रेस कमी येईल तुमच्यावर. मस्त आराम करा, गप्पा मारा, खा, व्यायाम करा, आणि आठवडाभराने मला पुन्हा भेटायला या. अधिपती मी डॉक्टर साहेबांनी सोडून बी येते आणि येताना गोळ्या बी घेऊन येते. हा चला डॉक्टर साहेब. अहो ऐका ना, तुम्ही जरा जाऊन येता का? बघता का? अक्षरा माझा फोनच उचलत नाहीये. काय झालंय काय माहिती. केव्हा अगं अक्षरा काय तू माझा फोन का उचलत नव्हतीस? मी केव्हाचा फोन करते. ते रंग काय? तू रंग खेळलीस की काय? अगं नाही आई, रंग नाही खेळले. मग रंग कसा काय? अगं रंग सांडला आमच्या अंगावर. आमच्या अंगावर म्हणजे? माझ्या आणि अधिपतींच्या. अधिपती? अधिपती आणि तू बरोबर होता? हो, मला अधिपती भेटले होते म्हणून मी तुझा कॉल नाही उचलू शकले आई. तू का भेटलीस अधिपतींना? तुला काय गरज होती? पुन्हा अपमान करून घ्यायचा होता म्हणून त्यांना भेटलीस? नाही बाबा. मग कशाला भेटलीस त्यांना? का गेलीस मग त्यांच्या घरी? संक्रांतीच्या दिवशी झालेला अपमान पुरेसा नव्हता का म्हणून गेलीस का? तेही सणाच्या दिवशी. अक्षरा तुला आठवत नाहीये का? त्या भुवनेश्वरी मॅडमनी तुला घरातनं हाकलून दिलं तरी तू त्यांच्याच दारात गेलीस. तुला स्वाभिमान वगैरे आहे का नाही काही? अगं का गेलीस तू त्यांच्या घरी? नाही, मी घरी नाही गेले बाबा. तुम्ही ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ मी तुझं? जे करायला नको तेच केलंस तू अक्षरा. अहो मी तेच सांगते, मी घरी नव्हते गेले बाबा खरंच. अगं मग कुठे भेटले तुला अधिपती? शाळेत भेटले. अगं अचानकच भेट झाली आमची. अचानक भेट?
अगं इतके दिवस तुला फोन केला नाही त्यांनी, कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही आणि आज अचानक शाळेत भेट. अक्षरा मला खरं सांग, खरंच शाळेत ते आले होते का तू गेली होतीस ग भेटायला त्यांना? अगं नाही, मी भेटायला नव्हते गेले, मी खरं सांगतेय. अचानक भेट झाली आमची. अगं तुझा फोन आला नाही तेव्हा मी निघाले होते. मी खरंच घरी यायला निघाले होते बाबा, पण तिथे काही मुलं रंग खेळत होती आणि त्यातल्या एका मुलाला लागलं म्हणून मी थांबले. आणि मी बघितलं तर समोर अचानक अधिपती ग. इतक्या दिवसांनी भेटले ते मला काही सुचलंच नाही आणि मला वाटलंच नव्हतं की आज आमची भेट होईल. मी खरं सांगते बाबा, मला खूप बरं वाटतं. खरंच बरं झालं आमची भेट झाली. आज देवाच्या मनात होतं म्हणून त्यांनी भेट घडवून आणली आमची. खरंच हे बघ, अचानक भेटले म्हणजे खास तुला भेटायला आले नव्हते न ते. अगं ह्याच्यावरून लक्षात घे की त्यांच्या आयुष्यात तुझं किती महत्व आहे. बाबा हो, ते कसे आले काय आले काहीच महत्वाचं नाहीये. ते आले, ते भेटले, आमची भेट झाली, हे महत्वाचं आहे. खूप दिवसांनी आम्ही बोललो बाबा. काय बोलले ते? तुला ते परत घरी नेणार असं काही बोलले का? असं नाही झालं बोलणं, पण असं काही बोलले नाही म्हणजे तुला त्यांना घरी न्यायची इच्छा नाहीये हे तुला कधी कळणार कुणाच ठाऊक अक्षरा. त्यांना तू नकोय अक्षरा, हे आता लक्षात घे. असं नाहीये बाबा. पुन्हा तेच तुझं बाबा अधिपतींवर आहे माझा विश्वास. आणि अधिपतींचा त्या भुवनेश्वरी देवींवर विश्वास. आणि तू आलीस भुवनेश्वरी देवींच्या मंदिरात डोकं टेकून. धन्य आहे तुझी, धन्य आहे. बाबा मी तुम्हाला तेच सांगतेय, आम्ही घरी नाही भेटलो. मी नव्हते घरी गेले, शाळेत भेट झाली आमची. एक मिनिट अक्षरा, शाळेत भेटले म्हणजे तुझी शाळा पुन्हा बंद करण्याचा विचार आहे का त्यांच्या डोक्यात? नाही आई, असं काही नाहीये. नाही मग काय काय विचार काय त्यांच्या डोक्यात? काय काय बोलणं काय झालं तुमच्यात? म्हणजे आम्ही खूप दिवसांनी भेटलो ना, तर आम्ही आधी जनरल चौकशी केली एकमेकांची. आणि आई ते मला म्हटले की त्यांना माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मी म्हटलं मला पण बोलायचंय तुमच्याशी. आणि आम्ही बोलतच होतो, पण तेवढ्यात मध्येच माशी शिंकली. अहो ऐका जरा, शांत व्हा. काय म्हणतीये तिला बोलू द्या ना आधी. सांग ना पुढे काय झालं? खूप चांगलं झालं बाबा. काय झालं चांगलं? आज आम्ही भेटलो हे खूप चांगलं झालं. आई तुला माहिती आहे, अधिपती आज माझ्याशी नॉर्मल बोलत होते. पूर्वीसारखे अजिबात चिडले नाहीत, माझ्याशी भांडले नाहीत. आमचं अजिबात भांडण नाही झालं आई आज. मला इतकं बरं वाटलं. आज त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की त्यांच्या मनात राग वगैरे काहीच नाहीये. अगं त्यांच्या मनात कशाला असला पाहिजे राग? तो आपल्या मनात असला पाहिजे. आणि माझ्या मनात आहे आणि तो कायम राहणार. असू दे. आराम करतो मी आता. आराम कसला अधिपती? आराम कुठला करतोय? असं पडून राहिलं की माणूस अजूनच आजारी पडतोय. तुम्हाला आरामाचीच गरज आहे. तुम्ही आता जरा खाऊन घ्या, गोळ्या घ्या आणि झोपा. पडल्या पडल्या झोप लागली असते तर काय हवं होतं नाही का? आम्ही डोळे झाकले की सतत तुमचा विचार येतो मनात. सारखं वाटतं की आमच्यामुळं तुमची झोप उडाल्या, आमच्यामुळं तुम्हाला त्रास होतोय, आमच्यामुळे सुनबाई घर सोडून गेल्या. अहो असं काय नाही आई साहेब, तुम्ही हे असले सगळे विचार करत राहता म्हणून तुमच्या डोसक्याला ताण येतो. म्हणताना तुम्हाला सारखी चक्कर आल्याने व्हायला लागले माहिती आहे का? प्लीज तुम्ही विचार करू नका. मी प्लीज म्हणतो तुम्हाला, तुम्ही धडधाकट राहिल्या पाहिजे. समजलं ना हो? तुम्ही ताण घेऊ नका. किती नाही म्हणलं तरी येतोच की ताण. आणि आमच्या तब्येतीचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एवढं काही झालेलं नाही आम्हाला. अहो नशीब त्या मावशीनं बोलवून घेतलं डॉक्टरला म्हणून, नाहीतर केवढ्याला पडलं असतं. तुम्ही तब्येतीची काळजी घेत नाही बघा आई साहेब. काळजी घेतो आम्ही अधिपती, पण काय आता आमचं वय झालं. सकाळी तब्येत ठीक असली तरी दुपारी कशी असेल हे काही सांगता येत नाही. आमचा काय भरोसा नाही, आज असू उद्या नसू. हो आई साहेब, हे असलं कशाला काहीतरी बोलता हो? काय होणार नाही तुम्हाला, मी काय होऊ देणार नाही. मी काम करतो, मी उद्यापासून फॅक्टरीत जातच नाही. मग आणि काय करणार? मी इथं थांबतो तुमच्या संग. तुमची काळजी घ्यायला कोणतरी पाहिजे इथं. आणि तुम्ही घरात थांबल्यावर फॅक्टरीचं कोण बघणार सांगा? तुम्ही फॅक्टरी सांभाळताय म्हणून तर आम्ही इतक्या निर्धास्त आहोत. हां, आणि आमचं सोडावं आता. तुम्ही तुमचं बघा. आमचं काय?
आज तुमच्या अर्धांगिनी तुम्हाला भेटल्या होत्या ना हो? हां नाही म्हणजे आज सुनबाई तुम्हाला भेटल्या होत्या ना व? हां आम्हाला वाटलं होतं तुम्ही त्यासनी आज घरलाच घेऊन येताय का काय. बऱ्या आहेत ना होत्या? काय म्हणत होत्या? हां आणि आज अशी अचानक भेट कशी काय झाली तुमची? तुम्ही त्यांना भेटायला गेलता काय? भाऊ केवढे चिडताय तुम्ही, शांत व्हा बरं. तुम्ही जरा बसा 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 जरा. राग तर तुला यायला हवा अक्षरा. अधिपती तुझ्याशी फार चुकीचं वागले. परिस्थितीमुळे तसे वागले ते बाबा. परिस्थितीमुळे का त्यांच्या आईसाहेबांमुळे वागले ते? आईसाहेब म्हणले असतील बाहेर काढा तिला, की लगेच त्यांनी तुला घराबाहेर काढलं. अगं स्वतःच काही म्हणणंच नाहीये त्यांचं. असं नाहीये बाबा, खरंच. हे बघा अक्षरा, तू त्यांची वकिली करायला लागलीस ना की मला अजून राग येतो त्यांचा. अहो शांत व्हा ना जरा, चिडू नका एवढे. काय म्हणतेय ती, आधी ऐकून तर घ्या. अक्षु सांग बेटा, काय काय म्हणणं आहे, काय बोलले अधिपती तुझ्याशी? शांतपणे सांग. अगं तसं आम्ही जनरलच बोललो, पण खूप चांगलं बोलले आज ते माझ्याशी. खरंच बाबा, ते आज खूप खूप चांगलं बोलले. आधीसारखे बोलले, एकदम शांत होते. माझा रागराग केला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या डोळ्यात आज मला आनंद दिसला आहे. आणि प्रेम, खूप खूप प्रेम. मास्तरांनी जनरल म्हणजे काय म्हणाले? मला म्हटलं की बेरंग आयुष्य नकोय, खरेखुरे रंग हवेत. सुख, समाधान, आनंद. आनंद? तुला असं घराबाहेर काढून त्यांना आनंद झाला? मग मुद्दा सांग मला अक्षू. म्हणजे हे बघ, मला बाकीचं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही. मला फक्त एवढंच सांग, तुमच्या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? ते पण त्या भुवनेश्वरी मॅडमने विचारून सगळं ठरवणार आहेत का? आमच्याबद्दल नाही झालं आमचं फार बोलणं. पण का? त्यांना बोलायचं नव्हतं तुमच्या आयुष्याबद्दल? बरोबर. अगं तुमच्या नात्यातलं काही भविष्यच दिसत नसेल त्यांना तर काय बोलणार ते? अचानक तू समोर आलीस म्हणून एक जनरल बोलले आणि गेले निघून. बरोबर ना? अचानक जरी भेटलो असलो तरी आपल्याला कळतं ना, माणसाच्या बोलण्यावरून कळतं त्याची आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे की नाही. त्यांना घरून फोन नसता आला तर आजच आमचं भांडणही मिटलं असतं. घरून फोन आला म्हणजे? कोणाचा फोन आला होता? त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि त्यांनी अर्जंटली त्यांना घरी बोलावून घेतलं, म्हणून ते निघून गेले. तुमचं बोलणं असं अर्धवट सोडून गेले? हो. का का गेले अक्षू? का एवढं काय अर्जंट काम होतं मला सांग बरं. काम नव्हतं आई त्यांचं, भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली होती म्हणून जावं लागलं त्यांना. काय विचारतोय आम्ही तुम्हाला? तुम्ही सुनबाईंना भेटायला गेलता काय? हां मी भेटायला असं नव्हतो गेलो. मग त्या तुम्हाला भेटायला आलत्या? नाही नाही, त्या पण असं भेटायला आल्या नव्हत्या. काय झालं म्हणजे अचानकच आमच्या दोघांची शाळेत भेट झाली आज. आह. चांगल्या मुहूर्तावर भेट झाली आहे. म्हणजे नाही म्हणजे आज सण आहे नाही का, म्हणजे होळीच्या दिवशी तुम्ही त्यांना भेटलात, चांगली रंगपंचमी खेळला काय त्यांच्याबरोबर? नाही नाही, ते असंच तिकडं पोरं खेळत होती. नाही म्हणजे सकाळी तुम्ही म्हणला होता की तुमचं आयुष्य एकदम बेरंग झालंय, तुम्हाला रंग खेळण्यात काय बी रस नाही. पण बघा आता बायको भेटली आणि एकदम रंगीबेरंगी होऊन आलाय की तुम्ही. हा चांगलं आहे चांगलं आहे. आता एवढं तुम्ही रंग खेळलात म्हटल्यावर तुमच्यातलं भांडण बी मिटलं असेल नाही का? नाही नाही, तसं काय बोलणं एवढं काही लई झालं नाही. नाही म्हणजे तुम्हा नवरा बायकोमध्ये काय बोलणं झालं असेल ते आम्हाला सांगितलं नाही तर काय आमची काय हरकत नाही. पण कसं तुमच्यातलं भांडण मिटावं एवढंच आम्हाला वाटतंय, बाकी काय नाही हो. काय तर उगाच आता मी काय लपवतो काय का तुमच्यापासून? मग सांगून टाका आम्हाला की तुमच्यातलं भांडण मिटलं म्हणून, काय आमच्या जीवाला जरा बरं वाटेल, बाकी काय नाही. नाही म्हणजे लई काय तसं बोलणं झालं नाही, पण मला त्या म्हणल्या बोलायचं आहे, जरा महत्वाचं बोलायचं आहे असं. मग घेऊन यायचं नव्हतं त्यांना घरी, शांतपणे घरात बोलला असता की तुम्ही. हा अहो आज चांगला मुहूर्त आहे, तुम्ही त्यांना घरला घेऊन आला असता, तुमच्यातलं भांडण मिटलं असतं, आम्ही काही गेलो असतो बाहेर, तसं काही प्रश्न नाही.
ऐका आता, हे काय बोलताय तुम्ही आईसाहेब? परत तुम्ही बाहेर जायची भाषा करायला लागला. अहो कारण आम्ही घराबाहेर गेल्याशिवाय त्या घरला येणार नाहीत. असं काय नाही. आणि आता तुम्ही लय बोलत बसू नका. तुमची तब्येत ठीक नाही, आपण नंतर बोले. तुम्ही आराम करा. तुम्ही एवढे त्रासात असताना आमचा कसा काय आराम होईल सांगा बरं. काय त्रासात दिसत नाही. मी चांगलं टुनटून जायचं, चांगलं खुशीत आहे. आज सुनबाई भेटल्या म्हणल्यानंतर जास्तच खुश दिसताय तुम्ही. वा 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 वा, काय आजचा मुहूर्त आहे नाही? म्हणजे त्या भुवनेश्वरी मॅडमची तब्येत आजच बिघडायची होती. तुला आणि अधिपतींना आजच भेटायचं होतं आणि त्यांना लगेच फोन येणार होता आणि ते लगेच निघून जाणार होते. हो म्हणजे सगळं अचानक घडलं. अचानक? असं सगळं कसं का अचानक घडेल अक्षरा? मला तुझं नवल वाटतं अक्षरा. एवढी हुशार शिकलेली शिक्षिका मुलगी तू, पण कळत नाही तुला की तुझ्या बरोबर काय चाललंय ते? अगं कुठल्या शब्दात सांगू मी तुला की अधिपतींना भेटून आता काहीही फायदा होणार नाही. आता त्यांचा विषय तू डोक्यातून काढून टाक. हे बघ, ज्या नात्याला भविष्य नसतं ना, ते नातं एका चांगल्या वळणावर संपलेलं चांगलंच असतं. असं का बोलताय तुम्ही बाबा? बरोबरच बोलतोय मी. नाही, चुकीचं बोलताय तुम्ही. आमच्या नात्याला काही भविष्यच नाहीये असं का म्हणताय तुम्ही? कारण 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी, म्हणून बोलतोय. आणि मला दिसतंय तुझ्या बरोबर काय होतंय म्हणून बोलतोय. अगं इतके दिवस झाले तू घर सोडून, पण तुझ्या सासरचं कुणीच आलं नाही तुझी चौकशी करायला. अहो अधिपती आले होते ना. त्यांच्या आईसाहेबांनी सांगितलं ना आपल्याला ते इथं कशासाठी आले होते. ते फक्त इथला अंदाज घ्यायला आले होते. अक्षराबद्दल पण ओढ आहे त्यांच्या मनात, पण म्हणून तर ते आले होते ना घरी. आम्ही पाठवलं होतं त्यासनी लाज खातर. हे नाहीच म्हणत होते, पण आम्ही म्हणलं उगा लोकांना बोलायला जागा द्यायला नको म्हणून ते आलते. बाबा आता मी तुम्हाला जे सांगते त्यावर विश्वास ठेवा. भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात त्यावर विश्वास ठेवू नका. मला माहितीये माझा नवरा अधिपती असं नाही करू शकत. ते इथे अंदाज वगैरे घ्यायला आलेले नसणार, ते माझ्यासाठी आले असणार. मला माहितीये. दुर्दैव एवढंच आहे की आमची त्यावेळी भेट झाली नाही. आम्ही बोलू नाही शकलो एकमेकांशी. अगं पण मी बोललो ना, मी खूप बोललो त्यांच्याशी. मला फक्त इतकंच जाणवलं की त्यांच्या आई साहेबांपुढे तू काहीही नाहीयेस, काडीची किंमत नाही. आज ते भेटले आणि 4 शब्द चांगले बोलले म्हणून सगळं चांगलं होईल या भ्रमात राहू नको साक्षू. हे बघ, इमोशनली नाही, प्रॅक्टिकली विचार कर. तू जर प्रॅक्टिकली विचार केला नाहीस तर पुढे जाऊन याचा तुला खूप त्रास होईल. बाबा ऐका ना प्लीज प्लीज. बाबा अहो तुम्ही खुश तर आम्ही खुश. हॅपी हॅपी. सुनबाईंना घरला घेऊन आला असतं तर आम्ही आणखीनच हॅपी झालो असतो. अहो खरं तर आज आमची भेट होईल असं काही वाटलंच नव्हतं. पण जेव्हा अचानक भेटलो तेव्हा मग मला असं वाटलं की काय ते आपण बोलून घ्यावं. कारण काय आमचे लई दिवस झाले भेटगाठ नाही, बोलणं नाही. त्याच्यामुळे गैरसमज वाढायला लागलेत आमच्यातले असं मला वाटलं आहे की नाही. मग बोलून घ्यायचं की सगळं. एवढं तडकाफडकी कशा पाहिजे निघून आला तुम्ही? ना इथं तुमची तब्येत ठीक नाही मला कळल्यावर मग मी थांबतोय तिथं. तुमच्यापेक्षा महत्वाचं आहे ते. मला फोन आला हिचा मावशीचा, सगळं सोडून मी पळून आलो इकडं. ही दुर्गी पण का नाही, आम्ही तिला सांगत होतो काही डॉक्टरला बोलवायची गरज नाही. बघा आली. हा केला, तुम्हाला पण फोन केला लगेच. ताई अगं मला तुझी अवस्था बघवली गेली नाही ग, म्हणून मी पटशिरी अधिपतीसनी फोन लावला. नाही बरं झालं मला फोन केलास. काय बरं झालं, तुमचं बोलणं अर्धवट राहिलं. अहो ते काय मी बोलू शकतो का बी नंतर जाऊन. ते सगळं आजच बोलायला पाहिजे होतं असं काय नाही. नाही पण आमचं ऐका अधिपती. आम्हाला काय वाटतंय की सुनबाई जर घरला यायला तयार असतील तुम्ही त्यांना घेऊन या. आम्ही आमची व्यवस्था कुठंतरी बाहेर करू, तुम्ही आमची काळजी करू नका. अगं ताई, अगं तू काय बोलायलीस? अगं तुझी तब्येत एकतर बरी नाही आणि तू बाहेर जायच्या गोष्टी करायलीस. अगं तू नाही आईसाहेब कुठं जाणार नाहीत. आणि मास्तरीन बाईसनी जरी इथं येऊन राहायचं असलं तरी त्यासनी तुमच्या संगच येऊन राहावं लागणार. आणि ह्यो सगळा विषय आपण नंतर बोलूया. आईसाहेब तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही आता आराम करा. अधिपती तुम्ही का नाही आवरून घ्या, मी हाय ताईजवळ. हा हे पिऊन घ्या
हां आणि औषध वगैरे घेऊन झोपा. आत्ता काय विचार करू नका, एकदम गप गारवानी पडून राहा. गोळ्या आणल्यास काय ग? वय अधिपती मी गोळ्या आणल्या ती. बरं केलंस, गोळ्या दे. तुम्ही झोपा आता शांतपणे. हां ताई यांच्या भेटीगाठी लईच वाढायल्यात ग. नाही म्हणजे अशाच भेटीगाठी करता करता परत ती घरला येऊन म्हणजे झालं.